हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर लाईफस्टाईल सानिका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. 1 वाटी दूध घ्या, त्याच वाटीने 1 वाटी तूप घ्या, त्याच वाटीने 1 वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ती त्या मिश्रणामध्ये मिक्स करा. 1 चमचा विलायची पूड टाका आणि 5 वाटी मैदा घ्या आणि त्या मैद्यामध्ये ते मिश्रण मिक्स करून घट्टसर असा गोळा मळून घ्या. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कसा गोळा मळायचा. आणि ते पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनटं रेस्ट करायला ठेवा. रेस्ट करून झाल्यानंतर जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे शंकरपाळ्या कशा करायच्या, तर तुम्ही नक्की बघा. आणि आपलं फायनली पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ते 10 मिनटं रेस्ट करून आपण घेतलेलं आहे. तर आता फायनली बघू शकता आपण शंकरपाळ्यात करायला सुरुवात केलेली आहे. तर त्याचे छोटे छोटेसे असे गोळा लाटून काप करून घ्यायचे आहेत. ते कढईमध्ये तेल गरम करून मंद आचेवर त्या शंकरपाळ्या ब्राऊन कलरच्या होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तुम्ही बघा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्ही फायनली बघू शकता आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत, खुसखुशीत खमंग. जसे की आपण चहासोबत खारी खातो ना, तशा खारीसारख्या खूप छान खमंग झालेल्या आहेत. त्यांना छान असा ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला एक त्यातली शंकरपाळीही फोडून दाखवले आहे, हाताने सहज प्रेस होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय.